नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर सिरीजमधला। बाळाच्या स्किनचा कलर बदलत आहे किंवा डल होत आहे असं बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की कॉम्प्लेक्शनमध्ये आपण काही चेंज करू शकतो का? तर ह्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काय काळजी घ्यायला हवी तेही सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मुळात बाळाचा जो ओरिजिनल रंग आहे साधारण तो 1 वर्षापर्यंत सेट होत असतो। मुळात बाळाच्या रंगामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही हे लक्षात ठेवा। पण बाळाचं जे कॉम्प्लेक्शन असतं तर त्याच्यामध्ये आपण त्याला एक तजेलदारपणा, ताजतवाणं दिसणं म्हणू शकतो, ग्लो आणणं हे सगळं करू शकतो। किंवा बऱ्याचदा असं असतं की स्किन डल होते, एक रुक्ष त्वचा आपण म्हणू शकतो विंटरमध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये कोरड्या हवेमुळे किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा। तर हे सगळं होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो हे सांगते। आणि ह्याच्याने बाळाचा रंग बदलणं हा मुळात तुमच्या मनातला विचार बदलून टाका। आई वडिलांच्या गुणसूत्रांमधून बाळाचा रंग हा ठरत असतो। जो रंग आहे तो राहणारच आहे। कॉम्प्लेक्शनमध्ये तुम्ही सुधार आणू शकता। जे काही बाळाच्या त्वचेची पोत आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुधार आणू शकता। मग बाळाचा रंग गोरा जरी असेल पण कधी कधी अगदी त्वचा कोरडी दिसते आणि जरा डल वाटतं आपल्याला, अशी सुकलेली वाटते। जरी सावळा रंग असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा डलपणा वाटतो, कोरडी त्वचा वाटते, असं त्याच्यामध्ये म्हणजे बेजान त्वचा आपण म्हणतो त्या टाईपमध्ये। तर त्याच्यामध्ये आपण कशी सुधारणा आणू शकतो हे नक्कीच तुम्ही करू शकता। रंग बदलणं हा विचारच मनातून काढून टाका। आणि मुळात तुम्ही काढलात तर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत हे विचार तुमचे जाणार नाहीत की हा रंग तो रंग। सो इथून सुरुवात करा सगळ्यात पहिले। आणि त्यासोबत आता बाळाची जी कॉम्प्लेक्शन आहे, बाळाच्या त्वचेची पोत सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हायड्रेशन। 6 महिन्याच्या आतल्या बाळांना पुरेसं दूध मिळत आहे की नाही बघा। दूध जर कमी पडलं तर ते डिहायड्रेशन होऊन त्यांच्या स्किनवर त्याचा परिणाम होईल। आणि 6 महिन्याच्या पुढची बाळं आहेत त्यांना पण जास्तीत जास्त ब्रेस्ट मिल्क आणि त्यानंतर सॉलिड चालू केलं असेल त्यानुसार पाणी द्यायचं आहे। पाणी देताना तुम्ही काळजी घेतली गेली पाहिजे की सुरुवात करताना थोडं थोडं असं करत तुम्हाला पाणी वाढवायचं आहे। जास्त पाणी दिलं तर बाळाची भूक जाईल आणि पाण्यानेच पोट भरेल आणि मग बाळ जे तुम्ही खायला द्याल ते खाणार नाही। त्यामुळे जे काही खाऊ घालाल त्यानंतर बाळाला पाणी पाजायचं, हेही लक्षात ठेवा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की उन्हाळ्यामध्ये बाळाला थोडंसं मोकळं सोडत जा, म्हणजे उघडं ठेवत जा। नॅचरल म्हणजे स्किनला श्वास जे आपण म्हणतो की त्वचेला श्वास घेऊ द्या। हिवाळ्यामध्ये बाळाची स्किन जास्त उघडी पडणार नाही याची काळजी घ्या। त्वचेतलं मॉइश्चर जे आहे ते उडून जातं त्यासाठी। आणि ते लॉक करण्यासाठी मॉइश्चरायझर लोशन अप्लाय करायचं असतं, त्याबद्दलही पुढे सांगेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काही घरगुती उपाय पण तुम्ही करू शकता। चंदन, हळद, केशर यांचं थोडंसं बेसन पीठ त्याच्यामध्ये ॲड करून कधी कधी बाळाला तुम्ही याच्याने अंघोळ घालू शकता। साबण, बॉडी वॉश वापरताना ते बाळासाठीच बनलेलं आहे की नाही याची खात्री करा। केमिकल फ्री प्रोडक्ट वापरा। बाळाला नियमित तेलाने मसाज करत राहा, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन कॉम्प्लेक्शनमध्ये त्वचेची पोत सुधारण्यामध्ये मदत होतं। आणि तसंच बाळाचे मसल्स आणि बळकटी येण्यामध्ये सुद्धा मसल्सला मदत होते। त्यानंतर बाळाला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोवळा सूर्यप्रकाश बाळाला मिळेल याची काळजी घ्या, अगदी कडक ऊन नाही। आणि 6 महिन्याच्या पुढची जी बाळं आहेत किंवा 1 वर्षानंतर तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त फळांचा बाळांना ज्यूस वगैरे देऊ शकता। 6-7 महिन्यानंतर पपईचा सुद्धा तुम्ही देऊ शकता। आणि या सगळ्यासोबत जे बाळाचे स्किन केअर प्रोडक्ट असतील जे तुम्ही यूज करत आहात हे नॅचरल, केमिकल फ्रीच असले पाहिजे। जसं की मी प्रत्येक वेळेस सांगते मम्माचे प्रोडक्ट्स, तर जे मम्माचे प्रोडक्ट आहेत, आता इथे माझ्याकडे आहे मम्माचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन फॉर बेबीज, जे बनलं आहे ओट्स, मिल्क आणि कॅलेंडुलापासून, जे 24 तासाचं मॉइश्चरायझेशन बाळाला देतं आणि टॉक्झिन फ्री आहे। मम्माअर्थ मेड सेफ ब्रँड आहे। सर्व प्रोडक्ट हे नॅचरल आहेत, केमिकल फ्री आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आणि पीएच बॅलन्स्ड आहे। पीएच बॅलन्स्ड बेबी प्रोडक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण पीएच जर जास्त असेल तर त्याच्याने बाळाची स्किन जास्त कोरडी पडू शकते आणि मग त्वचेची पोत बिघडण्याची शक्यता असते। आणि हे जे प्रोडक्ट आहे
ममाचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन हे अगदी तुम्ही नवजात बाळासाठी सुद्धा वापरू शकता. या आधी मी जे बॉडी लोशन सांगितले होते तेव्हा विचारलं होतं, ते बॉडी लोशन मी 2 वर्षाच्या पुढच्या बाळांसाठी सांगितले होते. हे जे आहे हे तुम्ही नवजात बाळासाठी सुद्धा यूज करू शकता. आणि याच्यामध्ये जे ओट मिल्क आणि कॅलेंड्युला आहे, शिया बटर आहे, याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स चेक करू शकता, जे बाळाची स्किन सॉफ्ट आणि सप्पल करतं आणि बाळाला बाळाची स्किन मॉइश्चराइज नरम ठेवण्यामध्ये, मऊ ठेवण्यामध्ये मदत करतं. आणि जे शिया बटर आहे ते हिलिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहे. जे काही मॉइश्चरायझर किंवा लोशन तुम्ही बाळासाठी वापराल तेव्हा बाळाची अंघोळ झाल्यानंतर जी नमी बाळामध्ये असते ती टिकून राहण्यासाठी अंघोळ झाल्यानंतर लगेच बाळाला लोशन मॉइश्चरायझर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. खूप कमी क्वांटिटी लागते आणि बाळाची स्किन ड्राय पडून त्याचं त्वचा काळवणार नाही, त्यासाठी सुद्धा मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं असतं. सो अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना सुद्धा बाळाला जर तुम्ही पुसून घेत असाल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर किंवा लोशन लावलं पाहिजे. स्किन बाळाची हायड्रेट राहण्यामध्ये सुद्धा मदत होते. तर ममाचं हे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्ही सुप्रिया 2022 हा कोड जर वापरला, सुप्रिया 2022 हा कोड जर वापरला तर तुम्हाला 20% ऑफ मिळेल त्यांची वेबसाईट mamaearth.in वर. ममाचे सर्व प्रोडक्ट हे त्यांची वेबसाईट mamaearth.in, ॲमेझॉन आणि फर्स्ट क्रायवर उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही जे प्रॉडक्ट विकत घेता त्यांच्या वेबसाईटवरून ते त्यांनी लावलेल्या झाडाशी लिंक केले जातात. त्याची प्रजाती, लोकेशन, फोटो तुम्हाला पाठवला जातो. ममाअर्थ इंडियाचा ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे आणि त्यांचं ॲपही आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तुम्ही नक्की चेक करा. अशा प्रकारे बाळाच्या त्वचेची काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याच्या कॉम्प्लेक्शनमध्ये सुधार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.